रावण हे नाव घेतलं ना की आपल्या डोळ्यासमोर काय उभं राहतं? एक खलनायक, बरोबर? पण म्हणतात ना, प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक कहाणीला दोन बाजू असतात. तर आज आपण तीच दुसरी बाजू ऐकणार आहोत. म्हणजे बघा, रामायण या महाकाव्यात रावण म्हणजे कोण? तर लंकेचा तो 10 तोंडांचा राक्षस राजा, जो वाईटाचं प्रतीक मानला जातो. खरं तर आपण त्याला नेहमीच एक विलन म्हणूनच ओळखत आलोय. पण जरा विचार करा, काय होईल जर याच खलनायकाला स्वतःची बाजू मांडायची संधी मिळाली तर? काय होईल जर आपण हीच कथा रावणाच्या दृष्टिकोनातून ऐकली तर? हाच प्रश्न आजच्या आपल्या चर्चेचा केंद्रबिंदू आहे. आणि याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा एक जबरदस्त प्रयत्न केला आहे शरद तांडळे यांनी त्यांच्या रावण राजा राक्षसांचा या मराठी कादंबरीतून. ही कादंबरी या पारंपरिक कथेला एक अगदी वेगळंच वळण देते. आणि या पुस्तकाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय आहे माहितीये? ही कहाणी स्वतः रावण सांगतोय. म्हणजे त्याच्या नजरेतून. तो काही राक्षस वगैरे नाहीये. तो आहे आपल्या संस्कृतीचा रक्षणकर्ता, एक राजा. आणि मग त्यामुळे होतं काय की ही लढाई चांगल्या वाईटाची राहतच नाही. ती बनते दोन संस्कृतींमधल्या संघर्षाची कहाणी. तर मग प्रश्न येतो की ही कादंबरी आपला मुद्दा सिद्ध कसा करते? बरं, याची सुरुवात होते रावणाच्या अगदी मुळापासून, त्याच्या वंशावळीपासून. चला पाहूया यात नक्की काय दडलंय. कादंबरीमध्ये या वंशावळीच्या चार्टचा आधार घेतला गेला आहे. आणि तो पाहिल्यावर एक खरं तर धक्कादायकच म्हणायला हवं अशी गोष्ट समोर येते. देव आणि असुर यांच्यात आपल्याला वाटतं ना, तितकं अंतर मुळात नाहीये. यातला महत्वाचा मुद्दा हा आहे की देव आणि असुर या दोघांचेही पूर्वज एकच होते, महर्षी कश्यप. आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जर मूळ एकच असेल तर एकाला नायक आणि दुसऱ्याला खलनायक ठरवणं इतकं सोपं कसं असू शकतं, नाही का? आणि इथे बघा, हा आहे रावणाचा वंशवृक्ष. त्याचे आजोबा होते महर्षी पुलस्त्य, जे एक महान ऋषी म्हणून ओळखले जातात. मग प्रश्न असा येतो की एका महान ऋषीचा नातू राक्षस कसा असू शकतो? हाच प्रश्न ही कादंबरी विचारते आणि पारंपरिक कथेला थेट आव्हान देते. ठीक आहे, वंशावळीचा पुरावा तर बघितला, पण आता ही कादंबरी आपल्याला थेट रावणाच्या मनात घेऊन जाते. ऐकूया त्याची गोष्ट त्याच्याच शब्दात. कादंबरीतील हा एक उतारा रावणाच्या मनातील वेदना दाखवतो. तो म्हणतो की आर्य हा शब्द आमच्यासाठी इतक्या तुच्छतेने वापरला जातो की जणू काही आम्ही त्या वंशाचे नाहीच. यातून तो सांस्कृतिक संघर्ष आणि कुठेतरी अन्यायाची भावना अगदी स्पष्ट दिसते. आणि हे वाक्य या कादंबरीचा जणू काही सारच सांगतं. रावण म्हणतो, माझ्या श्रद्धा त्यांच्या नव्हत्या, माझ्या प्रथा त्यांच्या नव्हत्या. हा संघर्ष चांगल्या वाईटाचा नव्हताच मुळी, तो होता संस्कृती विरुद्ध संस्कृतीचा. या एका वाक्यातून संपूर्ण रामायणाकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोनच मिळतो. इथे बघा, फरक अगदी स्पष्ट दिसतोय. पारंपरिक कथेत जो खलनायक आहे, एक राक्षस राजा, तोच कादंबरीत नायक ठरतो. एका बाजूला त्याचा हेतू दिसतो लोभ आणि सत्ता मिळवणं, तर दुसऱ्या बाजूला दिसतं की तो आपल्या लोकांचं रक्षण करतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा संघर्ष चांगल्या विरुद्ध वाईट नाहीये, तर हा संघर्ष आहे संस्कृती विरुद्ध संस्कृतीचा. रावणाच्या या कथेतून आपण एका खूप मोठ्या आणि महत्त्वाच्या सत्याकडे येतो. ते सत्य म्हणजे इतिहास नक्की लिहितं तरी कोण? रावणाची ही कथा एका मोठ्या सत्याला अधोरेखित करते. इतिहास नेहमी जिंकणारेच लिहितात. आणि जेव्हा असं होतं, तेव्हा हरलेल्यांची कहाणी, त्यांची बाजू ही कायमची दाबून टाकली जाते. आणि हाच विचार आपल्याला एका अंतिम प्रश्नाकडे घेऊन जातो. अशा कित्येक तरी कथा असतील ज्या आपल्यापर्यंत पोहोचल्याच नाहीत, कारण त्या लिहिण्याची संधी फक्त विजेत्यांनाच मिळाली. आपण ज्या कथांना सत्य मानून जगतो त्या खरंच पूर्ण आहेत का, की त्या फक्त विजेत्यांनी सांगितलेल्या अर्ध्या कथा आहेत? यावर विचार करायलाच हवा.